वैशाख आला. उन्हे तावनीला पडली. एका सकाळी बालेकिल्ल्यावरच्या पटांगण चौकात गोमाजी बाबा महाराजांना काळ्या गोटीव दगडी मलखांबावर दशरंग फिरकीचा सराव देत होते. कमरेला छोटेखानी भगवी जांग असलेल्या शंभूबाळांनी उघडे अंग पिकल्या लिंबाच्या वानाने तळपत होते. गोमाजींनी आधारीच हातजोड घेऊन महाराजांना मलखांबावर चढते केले. पिवळा धमक धामण सर्प कळकीच्या सोटावर गरगरतेच लाख वळसे भरत चढावा तसे शंभूबाळ दशरंग फिरत मलखांबाचा बुंदा पार करीत सरासर वरच्या टोकापर्यंत चढले. खांबाच्या गळपट्टीला दोन्ही मांड्यांच्या कैची घालून त्यांनी हुशारीने नजर वर केली. त्यांना समोर बालेकिल्ल्याच्या सदर महालाबाहेर पडणारे राजे दिसले. त्यांच्या मागून दोराजी, नेताजी, येसाजी, तान्हाजी अशी मंडळी बाहेर पडत होती. टाकोटाक झेप टाकून झटाझट उतरत दशरंग फिरत शंभूबाळ छलांग घेऊन मलखांबावरून भुईवर उतरले. पाय टेकताच राजांच्या रुखाने थेट दौडत सुटले. अव धाकलं राज, दम खा म्हणून हात पसरीत मागून साथ घालणाऱ्या गोमाजी बाबांकडे त्यांचे ध्यानच नव्हते. बालेकिल्ल्याच्या सदर दरवाजाजवळ आलेल्या राजांना महाराजांची धापावता ऊर घेऊन गाठले. उघड्या अंगाचे सतेज शंभूबाळांना सामने बघताना राजांना क्षणभर वाटून गेले की आमचेच काळीज जरी कुणीतरी सोनरसाद बुडवून आपल्या सावळ्या हातांनी आमच्यासमोर पेश केला आहे. राजांच्या मांड्यांना मिठी भरत बाळराजे लागवी आर्जवेने म्हणाले, आम्ही येऊ तुमच्या संगती धावणीला आबासाहेब. राजांना पेच पडला. ते कोकण स्वारीवर जाण्यासाठी गड उतरणार होते. शंभूबाळांच्या काळ्या कुरळ्या दाट केसावळीतून आपली अंगठधारी सडकबोटे माईने फिरवीत राजे म्हणाले, आम्ही जरूर नेऊ तुम्हास धावणीला, पण अजून थोडे जाणते व्हा. या गोमाजी खोळंबलेत, मेहनत घ्या. राजांचे पाय शिवण्यासाठी शंभूबाळ झुकते झाले. आपल्या महालाच्या गवाक्ष दालनातून त्या दोघा पितापुत्रांना तसे बघताना जिजाबाई स्वतःशीच म्हणाल्या, आमच्या या वैभवास कधी कुणाची दृष्ट न लागो आई अंबे. आणि तेच दृश्य आपल्या महालातून बघताना सोयराबाई स्वतःशीच म्हणत होत्या, बाळराजांना अदब कसली ती नाहीच. सीधे उघडे स्वारींच्या समोर गेले, पण लबाडच दिसतात मात्र गोमटे. स्वारींची नको ती याद देतात आणि शेवटच्या चटक्याने सदर दरवाजा बाहेर पडणाऱ्या राजांच्या सोयराबाईने स्वतःहून हरवून नुसत्या डोळाभर बघतच राहिल्या. दसऱ्याचे पानसोने लुटून होताच राजांनी आपले कर्माची बहिर्जी विश्वास महादेवाचे खबरगीर औरंगाबादच्या गुजरात सुभ्यात बेमालूम पेरले. त्यांनी मावळतीच्या दर्याला धरून असलेल्या सुरत बंदराची सारी सोनसुरत आपल्या चकोट नजरेने हेरून खडानखडा खबर राजांच्या कानात अल्लाद आणून सोडली. दर्याला धरून शाही सुरत विसावली होती. समुद्र मंथनातून बाहेर पडताच विसावलेल्या संपन्न लक्ष्मीसारखी राजांनी मोठाचा मातब्बर मनसुबा रचला सुरत लुटीचा. त्यासाठी पुण्यात तळ टाकून पडलेला जयवंतसिंग एका बगलेला काढल्याशिवाय सुरतेची वाट बिनगोरी होणार नव्हती. राजांचे कोंढाण्यावरचे मावळे जयवंतसिंगाच्या पुण्यातील गोटावर दिवस रात्र धाडसी छापे घालू लागले. चिडलेल्या जसवंतसिंगाने फौजेनिशी पुणे सोडले आणि कोंढाण्यालाच वेढा भरला. सुरतची वाट मोकळी झाली. शास्तखानावरचा छाप्याने एक विचित्र अफवा सगळीकडे पसरली होती. शिवाजीला एक चेटूक सायवळ झाले आहे. तो पाहिजे तेव्हा गायब होतो आणि मन चाहेल तेव्हा आणि तिथे अचानक खडा होतो. खरोखरच राजांना चेटूक वश झाले होते. सह्याद्रीच्या काळ्या कातळांच्या आणि इमानबद्ध मावळ्यांच्या कसदार काजळाचे चेटूक राजांना वश झाले होते. त्यांच्या जोरावर राजे आता गायब न होता फक्त प्रकटच होणार होते, मन चाहेल तिथे. राजे सुरतच्या रुखाने कूच व्हायला दिवस आला.
चंद्रादासीने समोर धरलेल्या दर्पणात पाहून सोयराबाईंनी आपल्या कपाळी मेनवलेल्या कुंकाचे 2 आडवी बोटे रेखून घेतली. दर्पणात पडलेल्या आपल्या देखण्या बिंबाकडे त्या नजरजोड बघतच राहिल्या. त्यांच्या केतकी वर्णाला आणि सरळ लालबुंद नाककळीला ते कुंकू फारच गोजरे दिसत होते. दर्पणातील त्यांचे बिंब त्यांना सांगत होते की ही कुंकवाची 2 बोटं म्हणजे आम्ही आणि स्वारी यांची निशाणी आहे. आपल्या या कल्पनेवर सोयराबाई स्वतःच खुशदिल झाल्या. खाशी स्वारी येत आहे. वर्दीवाल्या कुणबिनीने त्यांच्या महालात येऊन वर्दी दिली आणि ती आपल्या पावली माघारी परतली. दर्पण धरलेली चंद्रदासी चौरंगावर दर्पण ठेवून लगबगीने महालाबाहेर पडायला निघाली. इतक्यात राजांना हसत महालात प्रवेश केला. जिजाबाईंचे दर्शन घेऊन साऱ्यांचा निरोप घेऊन ते आले होते. सोनेरी जरीप बुतांच्या कोयऱ्या असलेला निळाशार जामा त्यांच्या अंगावर होता. मस्तकावरचा केसरी टोप त्यांच्यावर एकदम उठून दिसत होता. भिंतीकडे अदबीने सरकलेली दासी राजे आत येताच पदर सरसा करीत चटक्या पावलांनी बाहेर निघून गेली. काही क्षण तसेच गेले. महालाच्या खिडकीवाटे येणाऱ्या कसला तरी अस्पष्ट कलकलाट तेवढा ऐकू येत होता. राजे मंचकावर बसले. सोयराबाई केशर दुधाचा पेला त्यांच्या हाती दिला. दुधाचा एक घोट घेऊन सोयराबाईंच्या देखण्या अंगलटीकडे बघत राजांनी त्यांना विचारले, बाळीबाई कुठे गेल्या? बाळीबाई ह्या सोयराबाईच्या कन्या जिजाबाईंच्या महालाकडे गेल्या होत्या. त्या आमच्याकडे रमतात कुठं? मासाहेबांच्या महाली असतात त्या. सोयराबाई राजांकडे तिरक्या नजरेने पाहत बोलल्या. राजांनी त्यांचा हेतू हेरला. दुधाचा प्याला रिता करून ते हसत मंचकावरून उठले. खिडकीच्या महिरपीकडे जाता जाता बोलले, रमविलं की सारे रमतात. महिरपीतून राजांना समोर घोड्याच्या रपेटीचे मैदान दिसत होते. तिथे 2 मोद्दार, एका उंच उमद्या जनावराचे मान घेतलेला महमद सेस आणि एका तट्टाचे कायदे हातात धरून उभे असलेले शंभूबाळ दिसत होते. मैदानामधल्या दगडी जोत्यावर एक पिकले लिंबू ठेवले होते. सैसने आपल्या मांडेखालचा घोडा मैदानाच्या एका कडेला काढला. मोहरा फिरून घोड्याचे मुस्कट जोत्याच्या रोखाने मोहरेबाज केले. क्षणभर दाबून त्याने एकदम घोड्याला बळजोर टाच भरली. जनावर जोत्याच्या रोखाने चौपट दौडू लागले. राजांनी कुतूहलाने नजर रोखली. जोत्याजवळ येता सैसने धावत्या घोड्याचे कायदे आखडून चालबंदीची वेगळीच टाच दिली. घोडा ऊर उचलून ऊर कोसळला. उशी घेऊन जोते पार करताना त्याने पिछाडीच्या खुराने जोत्यावरचे लिंबू बिनचूक उधळून लावले. राजे न लावून उद्गारले, भले सैस. सोयराबाई हे ऐकून कुतूहलाने राजांच्या शेजारी आल्या. 2-3 वेळा महमद सैसने तशीच अचूक घोडाफेक केली आणि मग ते पायउतार होऊन तो शंभूबाळांच्या जवळ आला. अदबीने वाकत म्हणाला, अब ले लो सवारी छोटे राजसाब. महाराजांनी आपल्या हातातील तट्टाचे कायदे पेलून रिकिबीत डावा पाय भरला. उजवा पाय मात्र चलाखीने वर घेऊन बैठक जमविणे त्यांना साधेना. सैसने आपल्या दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफून कैची तयार केली. तिचा आधार बाळराजांना उजव्या पायाखाली देताच त्यांनी झेप घेऊन तट्टाच्या पाठीवर मान जमविली. राजे आणि सोयराबाई उत्सुकतेने बघू लागले. बाळराजांनी तट्ट मैदानाच्या एका कडेला काढले. मोहरा फिरवला आणि टाच भरली. जोत्याच्या रोखाने दौडू लागले. जोत्याजवळ येताच कायदे आखून बाळराजांनी चाल बदलीची टाच दिली. तशी गेटून जोत्या पार झाले. पण लिंबू उन्हात तळपत तसेच जोत्यावर राहिले. राजे ते पाहताना शिवगंध आकर्षित गंभीर झाले. पदर तोंडाला लावीत सोयराबाई खुदकन हसल्या. 2-3 वेळा शंभूबाळांनी तट्टासह जोत्यापार झेप घेतली, पण लिंबू काही ढळले नाही. राजे हैराण झाले, अस्वस्थ झाले. पुन्हा दौड घ्यायला चाललेल्या बाळराजांना तट्टाची ओखाळी पकडीत सैस मोठ्याने म्हणाला,
छोटे मालिक छलांग जम गई, अब आँख जानवर पर मत रखना, रखना नींबू पर, फेकिये जानवर. महाराजांनी नजर लिंबावर जखडली ठेवून तट्ट पुन्हा फेकले. जोते जवळ येताच त्यांनी हवी तेवढी टाच तट्टाला दिली. उशी फेकून जोते पार करताना तट्टाच्या पिछाडीचे खुऱ्यांनी झटक्यात लिंबू दूर उधळून टाकले. न राहून एकदम टाळी देत राजे बोलून गेले, बहुत खूप. त्यांचा चेहरा उजळून गेला. सोयराबाई मात्र गंभीर झाल्या. महाराजांचे जोत्याच्या पार झाले, पण खूर भुईला टेकवताना फसले आणि महाराजांसकट कोलमडून कोसळले. या अल्ला म्हणत बेदरलेला सैफ दौडला आणि त्यांनी प्रथम महाराजांचे पाय रिकिबीतून खुले केले. त्यांच्या अंगावर जामा झटकत तो म्हणाला, जब घोडा फिसलता है तो पहले रिकिब का पैर खुला करना मत भूलिए छोटे मालिक, नहीं तो डरा हुआ जानवर खड़ा होकर सवार को घिसटता साथ लेकर दिलजहा दौड़ता है. बहुत खतरनाक. असंच महाराजांना कोसळणं आम्हास रोजच दिसतं. सोयराबाई पडल्या आवाजात राजांना म्हणाल्या, कोसळले तरी उठतात, जोत्याभर अचूक जनावर फेकतात. आम्ही येतो. महाराजांचा निरोप घेणं आहे. म्हणत राजे सोयराबाईंच्या महालातून तरातरा चालत बाहेर पडले.